सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून हर्षदा राहुल बाबा पाटील आणि राहुल पाटील हे प्रभाग 5 मधून उमेदवारी करीत होते आणि आता नुकताच निकाल हाती आलेला आहे। आपल्यासोबत प्रभाग 5 मधून ज्यांनी उमेदवारी केलेली होती ते शिंदे गटाचे राहुल पाटील आणि ज्यांच्या पत्नी जे थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी केलेली होती हर्षदा राहुल पाटील, हे दोघेही पती पत्नी विजयी झालेले आहेत। काय सांगाल, दोघेही पती पत्नी आपण विजयी झालेला आहात? निश्चितपणे या ठिकाणी हा विजय यशवंत नगरीमधील सर्वसामान्य जनतेच्या आणि ह्या निकालामधनं जातीपातीला थारा न देणारी यशवंत नगरी हे एकंदरीत सिद्ध झालं आहे। आणि हा विजय मी माझ्या यशवंत नगरीमधील सर्वसामान्य जनता असेल, सर्व समाज समावेशक व्यक्ती असतील, माता भगिनी असतील, माझे बंधुतुल्य मित्रपरिवार असेल, यांना मी हा माझा विजय यशवंतराव महाराजांच्या चरणी समर्पित करतो। अतिशय अटीतटीची लढत होती। सबंध महाराष्ट्राचं सटाणा नगर परिषदेकडे या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं। यामध्ये शिंदे गटाकडून आपण ऐनवेळी या ठिकाणी शिंदे गटात गेलेत, आपल्या पत्नीला उमेदवारी मिळाली, आपल्याला उमेदवारी आणि विविध प्रभागांमध्ये आपण उमेदवार दिलेत। या स्वतः निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपल्या या उमेदवारांच्या प्रचारासाठी सटाणा नगरीत आलेले होते। अतिशय अटीतटीची लढत होती, काय सांगाल? अटीतटीची आम्हाला सर्वसामान्य जनतेला कुठेही वाटली नाही। समोरील उमेदवारांना अटीतटीची वाटत होती, पण जशा उमेदवाऱ्या घोषित झाल्या आणि जसा उमेदवारांचा प्रचार चालू झाला तेव्हा जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती, त्यामुळे आम्हाला कोणत्याही पद्धतीने अटीतटीची दिसली नाही। खऱ्या अर्थाने हा विजय अटीतटीचा न म्हणता हा एकतर्फी होता। सर्वसामान्य जनता यामध्ये स्वतः उमेदवार आहे या पद्धतीने प्रचार करत होती आणि त्याच दिवशी ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी हा सत्याचा विजय असणार आहे। 21 तारखेची पहाटच सूर्योदय हा सत्याचा होणार आहे। हे सगळं असताना आदरणीय भुसे साहेब, आदरणीय शिंदे साहेब यांनी प्रचाराच्या दरम्यान नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराचा जो विकास होणार आहे त्या विकासाच्या अनुषंगाने त्या विकासावर विश्वास ठेवून सर्वसामान्य जनतेने हा कौल शिवसेना ह्या पक्षाला दिला आहे, हे मॅन्डेट शिवसेना पक्षाला दिलं आहे। आणि हा विजय मी पुन्हा एकदा सांगेल की सटाणा शहरातील यशवंत नगरीमधील सर्व समाज समावेशक सर्वसामान्य जनतेचा आहे, एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही जागा आपण शिंदे गटाकडून लढवलेला होता आणि किती उमेदवार विजयी झाले? एकंदरीत आकडा अद्यापपर्यंत प्राप्त नाही। आमची उमेदवारी 24च्या 24 जागांवर होती, मित्रपक्ष पण आमच्या सोबत होते, पण वरचा निकाल अद्यापपर्यंत 4थ्या फेरीचा चालू आहे आणि इतर उमेदवारांचे 4थ्या फेरीची काउंटिंग चालू असल्यामुळे विजयी उमेदवारांची आकडेवारी अधिकृतरित्या अजूनपर्यंत प्राप्त नाही आहे। निश्चितपणे जे उमेदवार होते त्यांच्या आम्ही विजयासोबत पण आहोत आणि पराजयासोबत पण आहोत। शेवटी आम्ही सगळे शिवसेना पक्षाचे उमेदवार जेवढे होतो एक कुटुंब म्हणून ही लढाई लढत होतो आणि ह्या लढाईला यशवंतराव महाराजांनी यश दिलं आहे असं आम्ही समजतो। भाजप शिवसेना अशी प्रामुख्याने लढत या सटाणा नगर परिषदेमध्ये बघायला मिळालेली होती। राज्यात महायुतीचं सरकार आहे, मात्र सटाणा नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत बघायला मिळाली होती आणि यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या हर्षदा राहुल बाबा पाटील या विजयी झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट